पहिला बॉल दुसऱ्या सेमीफायनलचा इम्रान स्ट्राइक गेंडला पहिल्या बॉलला हलक्या हाताने खेळला. मोहित पाटील आपला पारितोषिक घेऊन जा, कॅश प्राइज घेऊन जा. 7 पहिले षटक हाताळतायत सुमी 11 राजपुरीसाठी. स्ट्राइक गेंडला रेहान राजपूरकर एक अष्टपैलू खेळाडू, वारल मध्ये रनरअप ठरलाय. इथे सेमीफायनल जिंकली तर त्याच लायबा 11 पाबरा सोबत फायनल खेळायला लागेल. रेहान राजपूरकर पहिला बॉल फेस करतील. 7च्या चेंडू सुरेख गोलंदाजी पण उजव्या एष्टीच्या बाहेर. अंपायर नाराज, स्वर मारा, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावांचं खातं उघडते, संघाच्या धावसंख्येत खात्यात भर होते. धावसंख्या 2 आणि आयोजकांची सूचना आहे की कुठली टीम मीटिंग नको आहे, विकेट गेला तरी एकत्र न येण्याची संकल्पना टीम मॅनेजमेंटची आहे, कारण फायनल मॅच खेळवायची आहे आपल्याला. फटका चांगला आहे, खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. फराज वेगाने आलेत मिड ऑफ वरून. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. या मोहित पाटील यस त्यांना पारितोषिक मिळते येथे कॅश प्राइज. दिघी सागरी पोलीस स्टेशन PSI साहेब शेख साहेब आमच्या सोबत जोडलेत, त्यांचंही स्पर्धेनिमित्त हार्दिक स्वागत. आकुट टप्प्याचा त्याला पोहोचवलंय खाडीच्या रस्त्याला. पोलीस साहेब हजर आहेत, या बॉलचा रिपोर्टही करावा लागेल पोलीस ठाण्यामध्ये. बॉल गेलाय, षटकार. पाहायला मिळत आहेत. आणखीन एक इम्रानच्या बॅट मधून लगातारचा आकाशाला लाइटिंग लावणारा स्ट्रोक. षटकार 6 धावांसाठी. त्यांच्याकडून लगातार 3 जर षटकार ठोकले तर 500 रुपये आहेत. कोयतवरून खास तुम्हाला पारितोषिक लागले इम्रानला, इमाद कडून त्यांच्या भावाकडून. इम्रान डावरे काय फलंदाजी करतात. 2 बॉल 2 मोठे हिट. 7 वर हल्ला बोला. दिवसभरात 7नी कमालीची गोलंदाजी केली होती. पुढचा बॉल यावेळेस मात्र ताकद चांगली नाहीये. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफला. एक सिंगल हंजल आलेत वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. या सिंगलनी 16 धावा येत आहेत. शेवटचा बॉल आहे या षटकातील. पहिला बॉल 3 षटकांचा सेमीफायनल, अर्थात या सुमी 11 राजपुरी क्षेत्ररक्षण करते. कुडकी संघ आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतात. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. ही ताकद नाही रिहानची, पण एक सिंगल येईल. रिहान सरळ हातनी धावा करतात, पण इथे आपण पाहिलं तर डावखुऱ्या बॅटरला हवा साथ देते, त्यामुळे रिहान सुद्धा डावखुऱ्या बॅटरला बघून तशाच प्रकारचा उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे एक सिंगल आली. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा आपण बोर्डवर पाहत आहे. क्रिकेट जितकं कमी षटक तितकं कठीण होऊन जातं. आता 3 षटकांचाच खेळ आहे, अर्थात तुम्हाला 18 चेंडूमध्ये जे काही योगदान द्यायचं आहे ते. आता गोलंदाजीसाठी आला राजपूरचा. आणि आणखीन एक वंडर बॉय ज्याला म्हटलं आता, जबरदस्त गोलंदाजी आज पूर्ण दिवसात या खेळाडूंनी आपल्या नावाचा दबदबा कुडगाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केलाय. नाव आहे ऐमान अरब. खूप कमी वयाचा खेळाडू, ऐन तारुण्यात 20 मध्ये त्यांनी क्रिकेटच्या साम्राज्यावर अधिराज्य गाजवले. तो ऐमान अरब डावखुरा फिरकीचा जादूगर गोलंदाजीसाठी आलाय, पण समोर कडवं आव्हान असेल डावखुरा बॅटर इम्रान डावरेचं सुद्धा.
पहिला बॉल हा यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक 2 आहेत, कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट. इथे मात्र दुसरी धाव मिळेल. तेच कुडगाव कोळी समाजचे माजी अध्यक्ष रायगड भूषण पुरस्कृत जगन्नाथ बुवा खरगावकर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये येऊन या रंगमंचाची शोभा वाढवायचे. ऐमान अरब काय गोलंदाजी करतोय हा खेळाडू. आज दिवसभरात त्यांनी पहिल्या मॅच पासून प्रभावित केले. आज पहिली मॅच खेळलाय, त्याला शेवटची खेळायची आहे. इम्रान दावरेच्या बॅट मधून अजून एक बॉल गायब. खाडीच्या पलीकडे षटकार. साजिदभाई करचीकर यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. असलमभाई चोगले आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. विनंती असेल. झपक यांच्याकडून पारितोषिक आहे इम्रानला. सर 3 षटकार आले तर उजव्या हातीच्या खूप बाहेर टाकला. यस सतीशरांचा विचार होते. यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळते. 2018 इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 नंतर नियमावलीत अपडेट झाली आणि 21 क्रमांकाचा नियम सांगितला जातो. यस इट इज अ व्हाईट बॉल. वा आज इम्रानची बॅट फक्त षटकारांनीच बोलते. अर्धा डझन धावा एकाच बॉलवर. आणखीन एक षटकार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय मोहम्मदभाई मेमन, त्यानंतर रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचायतचे मुख्य अध्यक्ष मनसूरभाई गिरे याच्या सोबत आपण पाहतोय आमचे सर्व सन्माननीय आयोजक तसेच साजिदभाई करजीकर
यांचं आगमन होते. युसुफभाई रईस हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. शब्बीरभाई मुर्तुजा, शेवटचं षटक घेऊन हंसला रियान साडी बॅटची काढा घेतले, पण इथे हा झेल धरणीला दान. स्ट्राईक इम्रानला दिली नाही, रियान थांबले. ही धाव सिंगल करणे. इम्रान खतरनाक आज मूड मध्ये फलंदाजी करते. डॉट बॉल आला इथे. हंसला हंसला पुढचा बॉल रियान साठी. हा हा आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी अंजलाची. सेमी फायनल मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सेमी फायनल यानंतर फायनलचाही आपल्याला आनंद घ्यायचा आहे. रिहान पुढचा बॉल खेळण्यासाठी. यावेळेस मात्र रिहानच्या बॅटच्या रडार मध्ये आलाय. कॅमेरामॅनला दिली इथे सलामी. चेंडू फेकला आउट ऑफ द पार्क. अर्धा डझन धावा. षटकार. Just looking like a wow. षटकार. संघाचा आणखी एक येतो इथे कव्हरला. फराज आहेत. वा काय झेल टिपलाय. ऐमानला सांगितलं की सैमानला येऊ दे. ऐमान कोकाटे राहिले माग. सैमान खान आता फलंदाजीसाठी जात आहे. धावसंख्या 53. आता झालेल्या किंगस्टार वॉरलच्या स्पर्धेमध्ये रियान राजपूरकर मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. त्यांनी तब्बल 5 सामन्यामध्ये 150 धावा कुठल्या होत्या. दुबई कतार पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात रियान राजपूरकरनी क्रिकेट खेळले. खूप मोठा अनुभव. हा डॉट बॉल. सैमान आले पण हा डॉट बॉल खेळले. षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 53. विजयासाठी 54 धावांची गरज आहे. पण गोलंदाजी जर आपण पाहिली तर रिहान राजपूरकर स्वतः एक षटक टाकतील. मुहीब टाकतील. त्यानंतर आपण पाहिलं तर ऐमान कोकाटे येथील जे टीमचे कॅप्टन आहेत
कॅमेरामॅनला विनंती असेल स्टेजवर आपण सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत घेत आहोत. तर सन्माननीय दिघी सागरी पोलीस स्टेशन PSI शेख साहेबांना विनंती असेल की त्यांचा सन्मान असलमभाई हे सन्मान करतील. असलमभाई रईस यांच्या हस्ते सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच पुढील सत्कार आपल्या श्रीवर्धन मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष श्री मोहम्मद शेख मेमन यांचा सत्कार आमच्या मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते असलमभाई रईस करतील, तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. तसेच दिघी सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल बापू नळस यांचा सुद्धा छोटासा सत्कार आमचे आयोजक कुडगाव क्रिकेट क्लब यांच्या वतीने असलमभाई रईस करतील, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच दिघी मुस्लिम समाजाचे माजी अध्यक्ष सर्वांचे लाडके साजिदभाई करजीकर यांचा सुद्धा छोटासा सत्कार आयोजकांच्या वतीने होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. युसुफभाई रईस करतील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत जोरदार. तसेच गोंडगरचे शब्बीर मुर्तुजाभाई यांचा सुद्धा छोटासा सत्कार आमच्या कुडगाव क्रिकेट क्लबच्या वतीने युसुफभाई रईस करतील, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत सत्कार झाल्यानंतर. तसेच सर्वांचे लाडके मनसूरभाई गिरे, क्रिकेट प्रेमी मनसूरभाई गिरे यांचा सुद्धा छोटासा सत्कार आयोजकांच्या वतीने होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. तसेच दिघी मुस्लिम समाजाचे माजी अध्यक्ष मनसूरभाई कादरी यांचा सुद्धा तसेच विद्यमान अध्यक्ष मनसूरभाई कादरी यांचा सुद्धा छोटासा सत्कार आयोजकांच्या वतीने होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच अब्बूभाई घराडे कुडकी यांचा सुद्धा छोटासा सत्कार आयोजकांच्या वतीने होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. तसेच सनाउल्लाबाई फिरपिरे दिघी यांचा सुद्धा सत्कार आयोजकांच्या वतीने होत आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. तसेच रायगड जिल्हा परिषद निवृत्त मुख्याध्यापक माझे वडील गोविंदरामा खरगावकर यांचा सुद्धा सत्कार आयोजकांच्या वतीने होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे.
तसेच नासिरभाई परकार हरवीतवाले यांचा सुद्धा छोटासा सत्कार कोडगाव क्रिकेट क्लब यांच्या वतीने होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करीत आहे. यानंतर रायगड भूषण प्राप्त माजी कुडगाव कोळी समाजचे अध्यक्ष जगन्नाथ बुवा खरगावकर यांचा सन्मान युसुफभाई रईस करतील. त्यांना विनंती असेल त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर सकाळपासून आमचा गुणलेखकाचं खूप काम, 3 दिवस त्यांनी जे काम पाहिले ते हरचंद्र बसवत यांचाही सन्मान इथं केला जाईल. विकेट घेतला जाऊया आपण मॅच कडे. रिहान राजपूरकर गोलंदाजी करतायत. इमान अरबला क्लीन बोर्ड केलं होतं, पण यावेळेस पहा कॅप्टन मैदानात आले आणि कॅप्टनचा तडाखा इथे पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार, षटकार. कुणबी समाज कुडगाव अध्यक्ष राजू गंबर यांना विनंती असेल त्यांचाही सत्कार इथे केला जातोय. सन्मान्य नासिरभाई परकार यांच्याकडून आमच्या कुडगाव क्लबसाठी 1000 रुपयाची भव्य देणगी आले, त्यांचे खूप खूप आभार. जगन्नाथ करगावकर बुवा यांच्याकडून 500 रुपयाची भव्य देणगी आले, त्यांचे खूप खूप आभार. काही षटकार टोकला होता. बॅटर नेम प्लीज. एक खेळाडू राजपूर इसुमी 11 ताबिश. काही षटकार ठोकलाय त्यांनी. मॅचचं चित्र थोडंसं पालटवलं. दबावात होती सुमे 11 राजपुरी, पण इथे या षटकाराने मात्र कमबॅक केला. पण शेवटचा बॉल रियान यांचा आपण डॉट पाहिला. धावसंख्या 8. राजू गंबर यांचा सन्मान इथे सत्कार होतोय. असलमभाई रईस करतायत. त्यांनी इथे उपस्थित दाखवले, त्यांचे खूप खूप आभार. या मैदानामध्ये गोलंदाजासाठी मुहीब आलाय दुसरं षटक घेऊन. हाफिज मुनव्वर यांचाही सत्कार इथे केला जातोय असलमभाई यांच्या हस्ते. उजव्या एसटीच्या बाहेर बॉल, वाईड बॉल पाहायला मिळते. मुहीब आले. धावसंख्या होती 9. धावा. फराज खोलवर डब्याची गोलंदाजी ते मुहीबची. फराजला कुठलाही रूम देत नाहीयेत. जबरदस्त गोलंदाजी ते पाहायला मिळते. पहिलं षटक रिहान राजपूरकरचं आपण पाहिलं. मुहीब चांगली गोलंदाजी करतायत. आपण पाहिलं तर कुडकी बडवली हे एकत्रित खेळताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. या सीझन मध्ये आपण त्यांना एकत्रित खेळताना पाहिले. सुरेख गोलंदाजी. आणखीन एक यॉर्कर पाहायला मिळाला तांबीसाठी. हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला मुहीबचा. 54 धावांचं लक्ष्य आहे समोर आणि धावा झाल्या 10. अजून 44. 10 बॉल 44 ची गरज आहे. 10 बॉल 44. इथे डाव्या एसटीच्या बाहेर थोडेसे भरकटले. दिशाहीन गोलंदाजी. स्वैर मारा. वाईड बॉल. आता 10 पैकी 7 चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्याला टाकावे लागतील तर हा मॅच कुठेतरी जवळ येईल. पण आता हे कठीण काम बनले. कठीण आहे पण अशक्य नाही. शक्यता सगळ्या वर्तवता येतात क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये 6 बॉल 36 झाले, 6 बॉल 38 चेस झालेत.
6 बॉल 42 चेज झाले, त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. वाईड बॉल होते. सुहास पवार नावाच्या क्रिकेटरने कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये एका षटकात 46 धावा कुठल्या, त्याचा युट्यूबवर आपल्याला व्हिडिओ मिळेल. त्यामुळे क्रिकेटमध्ये सगळं काही शक्य आहे, शक्यता नाकारता येत नाही. का हार मानायला तयार नाही राजपुरी. आज सकाळचा पहिला मॅच खेळलाय आणि त्यांनी ठरवलं होतं की आज शेवटचाही मॅच मी खेळू, पण इथे आता आणखीन एक वाईड येईल का, पंचांचा इशारा येतो. यस, लगातारचा तिसरा वाईड आहे आणि वाईडने बऱ्याच टीमचं वाईट केलंय. याच्या आधी अवांतर धावा येत आहे. धावसंख्या होते 13. मुहीबकडे आता कॅप्टन ऐमान कोकाटे चर्चा करतात. चर्चा तर करावी लागणार आहे. मुहीब थोडासा भरकटलेला दिसते. 4 वाईट टाकलेत त्यांनी. धावसंख्या आपण पाहाल तर 13. 41 धावा अजूनही पाहिजेत. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतील तिथे. चांगला स्टॉप केलाय, गती थोडीशी कमी केली. इथे ताबिशकडे पाहिलंही नाही फराजने. आता फराज स्ट्राईक घेणार आहेत. एक सिंगलनी धावसंख्या 14, अजून 40 धावांची गरज. आता हा लांब चाललाय. आता हे शिवधनुष्य उचलणं कमी होईल. हे हिमालय सर करणं आता सहज सोपं होणार नाही. आता अवघड बनत चाललंय. जसं असं एक धाव एका बॉलवर येते तसं आता धावांची रिक्वायर्ड रन रेटची गती आहे ती खूप मोठी होते. सेन्सेक्स जसा हाय होतो तसे आता धावगती हाय झाली. हा कोरडप्प्याची गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये फराजनी एका हाती फलंदाजी केली होती. 36 धावा कुठल्या होत्या, 5 षटकार ठोकलेले, पण तोही फराज आता मात्र नाकामयाब दिसतोय मैदानात. निराश आहे, हताश आहे, कारण गोलंदाजी कमाल आहे. रिहानचं पहिलं षटक एक षटकार देऊन सुद्धा त्यांनी धावा कमी दिल्या. 8 धावा अवघ्या दिल्या पहिल्या षटकात. त्यानंतर आता मुहीबने 4 वाईट जरूर टाकलेत, पण 3 सिंगल फक्त दिलेत. गोलंदाजी चांगली आहे. संघाची धावसंख्या 15. आता सुमी 11 राजपुरी पासून हा मॅच थोडासा ओढून घेतलाय कुडकी संघाने. हो, फुलटॉस होता ऑन साइडला. बॅटची कडा घेऊन फाईन लेग रिजन मध्ये गोशांकी क्षेत्रात एक सिंगल येते. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. ताबिशलाही सिंगल मिळते. धावसंख्या पुढे जाते 16 धावा. 54 धावांचा पाठलाग करताना मात्र धावा इथे डावखुरा फलंदाज धावा करतील अशी अपेक्षा होती सुमी 11 राजपुरीला सुद्धा, कारण पहिल्या डावात आपण इम्रान डावरेची फलंदाजी पाहिली. जे डावखुरे होते मैदान डावखुऱ्या फलंदाजासाठी नंदनवन, तसं पाहिलं तर दिघीच्या बॅटरनी फलंदाजी पहिल्या दिवशी इथे केली. अर्धशतक वडवलीने अर्धशतक झळकावलं. फुलटॉस बॉल आहे इथे. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. सौरभ शिलकर क्षेत्ररक्षणासाठी. षटक संपते. पंचांचा निर्णय येते. लाईव्ह 11 पापऱ्याला विनंती असेल जसाही मॅच कम्प्लीट होईल आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहा. लगेच फायनलचा टॉस आपल्याला खेळत. चला वेळ घेऊ नका प्लीज. टीम कुडकी प्लीज. रियान वेळ कमी आहे, आपल्याला फायनल खेळवायची आहे प्लीज. आयोजक सांगतात आपल्याला धावा झाल्या 17. आता 37 धावांची गरज आहे. 6 बॉल 37. पण क्रिकेटमध्ये सगळ्या शक्यता नाकारता येत नाहीत. कॅप्टन ऐमान कोकाटे षटक हाताळण्यासाठी आलेत. ऐमान 37 पाहिजेत. उजव्या अष्टीच्या बाहेर. मी म्हटलं ना कुठली शक्यता नाकारता येत नाही. 6 बॉल 6 षटकारांनी सामना जिंकले नसते, पण हा वाईड आलाय. आता 6 बॉल 6 षटकार जर ठोकले तर मॅच जिंकू शकते सुमी 11 राजपुरी, कारण 36 धावांची गरज आहे. लाईव्ह 11 पापडा आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन पोहोचा. कॅप्टन ऐमान फटका हवेत खेळलाय. इथे ऐमान स्वतः चेंडूच्या खाली काय स्वतःला एक प्रदक्षिणा घेतली, पण झेल टिपला ऐमाननी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फराज मात्र निराश होऊन हताश होऊन आता माघारी परत आहेत. आता फायनलचं स्वप्न कुठेतरी भंगताना दिसते आणि कुडकी रियान राजपूरकर ऐमान कोकाटे इम्रान डावरे यांचं स्वप्न कुठेतरी फायनलची कवाडे दरवाजे उघडताना दिसत आहेत. आता त्यांना चमचमणारी ट्रॉफी डोळ्यासमोर दिसायला लागले. प्रमिला मेंदाडकर कुडगाव ग्रामपंचायत सरपंच साहेबा यांचं आगमन होत आहे. विनंती असेल मॅडम नाही आपण अतिथी कक्षामध्ये आयोजकांना विनंती असेल
विनोद मेंदाडकर त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला खेळला हो, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाचं एक सिंगल येते. आता सामना एकतर्फी झाला, याची औपचारिकता फक्त बाकी आहे. ही शेवटची जावेद बेरेकर आमच्या सोबत जोडले ते फोन लाईन वरून. ते सांगतात वारलला जे फायनल टीम होत्या त्याच फायनल खेळतील वाटतं. लाईबा 11 पाबरा आणि कुडकी असं जवळजवळ चित्र आहे. खरं औपचारिकता बाकी. एक शेवटचा वाईट टाकलं ना. हो दांडी गोल. वेग भन्नाट. ताबीजचे त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. सन्माननीय सरपंच साहेब कुडगाव ग्रामपंचायत यांचा सन्मान इथं केला जातोय. प्रमिलाताई मेंदाडकर यांचा सन्मान इथं केला जातोय. राजू मौलाना यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. फटका चांगला आहे पण आता वेळ निघून गेली. त्यानंतर विनोदजी मेंदाडकर यांचाही सन्मान तिथे केला जाईल राजूभाई मौलाना यांच्या हस्ते. टॉसला लगेच कुडकी. सामना जिंकलाय कुडकीने. फायनल मध्ये प्रवेश केलाय. इम्रान डावरे मॅन ऑफ द मॅच. 5 षटकार ठोकले त्यांनी. 36 धावा केल्या. नाबाद इम्रान भाई महाराज.